साहेबांना सांगितलेलं आहे साहेब. ते कोणी सांगितलं? ओरली सांगितलं का पत्र काढलं? व्हिडिओ साहेबांना कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. आता कलेक्टरचं पण ऐकत नाही का तो व्हिडिओ? आता यांना प्यायला पाणी नाही ना, त्यांच्या वरचं पाणी घुसलं ना विहिरीमध्ये. सरपंच असं कसं बोलू शकता तुम्ही? कसं बोलू शकतो? मग कोणाला बोलायचं? आम्ही मरायचं का? नाही नाही. मग असं कसं बोलू शकता? म्हणजे तुम्ही इथं येऊन गेले ना त्या सत्तार साहेबांसोबत, दुसऱ्या दिवशी पाणी देतो म्हणले, का नाही दिलं? मग असं कसं बोलू? मी हे बघा, मी ऐका, तुम्हाला फोन लावलाय, मी कलेक्टरांना पण असंच बोलणार आहे. म्हणजे आम्ही मरायचं का तुमच्या भरोशावर? नाही, जबाबदारी सगळ्यांची आहे ना. मग का पत्र काढलं का तुम्ही? एखादं पत्र काढलं? सरपंचाचे आहे, ग्रामसेवकाचे आहे, सगळे. सरपंच ग्रामसेवक जरी असले तर प्रशासन म्हणून आपत्ती आता ढगफुटी झाली तर सरपंच कुठून आणणार आहे पाणी? मग तहसीलदार, तालुका दंडाधिकारी कशासाठी आहे? बीडीओ, गट विकास अधिकारी कशासाठी आहे? बीडीओला तुम्ही पत्र काढलंय का? नाही, आम्ही तोंडी सूचना दिल्या साहेब. मग आता तोंडी सूचना देऊन सर तुम्हाला 3 दिवस झाले, तुम्ही परत येऊन बघितलं नाही. ते सत्तार साहेबांनी का नुसता स्टंट केला का मग इथे येऊन करतो म्हणून? लोकांच्या कोण समस्या समजून घेणार आहे?